पश्चिम घाटामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या नद्यांनी आपलं पात्र आता सोडलंय। या नदी जणू आता नागरी वस्तीकडे वाटचाल करतात असा भास होऊ लागलाय। काय नेमकं हे सगळं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या डोंगरावर। आपण जर खोऱ्यामध्ये पाहिलं तर कशा प्रकारे नदी विस्तीर्णपणे या ठिकाणी पसरताना दिसते। सध्या पंचगंगाच्या उपनद्या आहेत त्या दुथडी भरून वाहतात, त्यांनी पात्र सोडलेलं आहे आणि त्यांचंच पाणी आपण पाहतो की आजूबाजूच्या शेताच्या परिसरामध्ये हे पाणी घुसताना दिसतंय। खरं तर तिथून नागरी वस्ती खूप लांब अंतरावर आहे, पण पंचगंगा नदीनं जर इशारा पातळी गाठली तर मात्र हे पाणी हळूहळू नागरी वस्तीमध्ये येऊ शकतं, अशा प्रकारची स्थिती आहे। पण सध्याच्या घडीला पंचगंगा नदी जी आहे ती इशारा पातळीपासून जे काही अंतरावर बाकी आहे, त्यामुळं सध्याच्या घडीला हे पाणी येताना दिसत नाही। पण एकूणच दिसतंय की पश्चिम घाटामध्ये सर्वत्र अशा प्रकारे धुक्याची धुलई पाहायला मिळते आणि त्याचबरोबर नद्यांमधलं पाणी हळूहळू आपण पाहतो की बाहेर पडताना दिसतंय। सध्याच्या घडीला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे, त्यामुळेच आपण पाहतो की या नद्यांचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय। जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर पूर्णतः तयारी केलेली आहे, कारण ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या आठवड्यावर कोल्हापूर जिल्ह्यात कोसळतोय तो खरं तर समाधान देणारा असला तरी देखील दुसरीकडं अशाच पद्धतीनं पाऊस कोसळत राहिला तर तो चिंतेत टाकणारा देखील आहे। त्यामुळं आपण पाहतो की हे दृश्य खरं तर हिरवाईनं आता हळूहळू आपण पाहतो की सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्याचबरोबर खोरे नटताना दिसत आहेत। पण दुसरीकडे मात्र कुठंतरी हे पाऊस वाढून मोठ्या प्रमाणात नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडेल आणि नागरी वस्तीजवळ येईल अशा प्रकारची भीती देखील व्यक्त केली जाते आहे। कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी 24 तास, ज्योतिबा।